चूल आणि मूल या बंधनात अडकलेल्या वैद्य समाजातील महिला आजही शिक्षणापासून वंचित आहेत आणि सामाजिक दृष्टिकोन जर बघितला तर महिलांना किंवा मुलींना शिक्षणापासून समाजानं नेहमीच दूर ठेवलं. मात्र त्याला छेद देत शुभांगी लोखंडे हिनं पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान जो आहे तो मिळवलेला आहे आणि नुकतीच ती पदवी घेऊन बाहेर पडलेली आहे. सामाजिक दृष्टिकोन जर बघितला तर मुलींना शाळेत पाठवलंच जात नव्हतं. 5वी 6वी 7वी पर्यंत त्यांचं शिक्षण कसं बसवायचं. मात्र त्याच्या पुढे जाऊन तुझा जो प्रवास आहे तो डॉक्टर होण्यापर्यंत गेला. कसं आव्हान होतं आणि काय संदेश आजच्या समाजातील तरुण तरुणींना? माझं डॉक्टर होण्यामागे सगळ्यात मेन माझ्या आई वडिलांचं आणि बाबांचं सहकार्य आहे आणि आमच्या लोणी गावातले साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि शालिताई विखे पाटील यांचं पण भरपूर मोलाचं योगदान आहे आमच्या ह्याच्यामध्ये, ज्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन केलं, शिकण्यासाठी प्रोत्साहित केलं. माझं शिक्षण लोणीतच झालेलं आहे, जिथं सगळे सोयी सुविधा उपलब्ध आहेत आम्हाला लहानपणापासून आणि करिअर विषयी सगळं त्यांनी वेळोवेळी आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि आजच्या सगळ्या तरुण पिढीला माझं असं आव्हान आहे, जे की आमच्या वैद्य समाजात येतात, की त्यांनी पण शिकावं. सगळ्या पोरी स्वतःच्या स्वावलंबी व्हावे, त्यांनी स्वतःचं सगळं कम्प्लीट करावं. 10वीला 91च्या आसपास मार्क्स पडले, त्यामुळे घरच्यांनी ठरवलं की तुला सायन्सलाच जायचं. पण त्यावेळेस ठरलं होतं का आपल्याला डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनियर? काय ठरलं? मुळात आहे ना, पुढच्या फील्ड्स आम्हाला एवढे काही माहिती नव्हतं, की माझे वडील 12वी शिकलेले आहे, मम्मी 9वी शिकलेली आहे, बाबा तर काही शिकलेलं नाहीये, म्हणून आम्हाला एवढं स्कोप माहिती नव्हता. मग 10वीला 91 पडले, पप्पा म्हणे सायन्सला ऍडमिशन घ्यायचं. मग त्याच्यानंतर आम्हाला पुढचे जे एक्झाम आहेत आपले कॉम्पिटेटिव्ह CET नीट वगैरे, त्याची नंतर माहिती मिळाली. त्याचा मी अभ्यास केला, फक्त कॉलेज केले, क्लासेस वगैरे काही लावले नव्हते. मग नीट दिली, त्याच्यातून माझा गव्हर्नमेंटमधून नंबर लागला. मग मी BHMS ची डिग्री ही कम्प्लीट केली. तर आता डॉक्टर तर झाली तुमची मुलगी, तुम्ही 9वी पर्यंत शिकल्या म्हणता. तर खरं बघितलं तर तुमच्या काळामध्ये तर शिक्षणासाठी मुली जातच नव्हत्या किंवा शिक्षणही घेत नव्हतं. अशामध्ये तुम्ही देखील 9वी पर्यंत शिक्षण घेतलं, पण आता ती डॉक्टर झाली. काय आनंद वाटतो? लय आनंद वाटतो. ते आमचं सगळं स्वप्न तिने पूर्ण केलेलं आहे. जेव्हा तिने डिग्री घेतली ना, आम्हाला इतका अभिमान वाटला ना, म्हणजे आमचे सगळे स्वप्न पूर्ण झाले असं वाटलं आम्हाला. आणि तिचं पाहून आता घरातले सगळे लहानपण शिकू राहिले घरात. शुभांगीचे वडील देखील आपल्यासोबत आहेत, लक्ष्मण लोखंडे. तुम्ही खरं तर बघितलं तर तिन्ही मुलं जे आहेत ते आता शिक्षण घेत आहेत आणि चांगलं शिक्षण, चांगल्या पद्धतीने शिक्षण जे आहे त्यांचं ते सुरू आहे. काय प्रेरणा मिळाली? कारण वडील अशिक्षित, तुम्ही 12वी शिकलेले, मग ह्या मुलांना खरं तर चांगल्या पदव्या मिळावं असं तुम्हाला मनोमन वाटलं. ती आणि अडचणीतून मात कशी केली? ते ना मुळात हुशार होते. हुशार असल्यामुळं मला जास्त काही हे करता नाही आलं. मी त्यांना काय म्हणलं, तुम्ही तुमच्या हिशोबाने शिक्षण घ्या, बाकीचं काय असेल ते आम्ही पाहू. मग ते हुशार असल्यामुळे तिने ते त्यांचं शिक्षण त्यांनी चालू केलं. तर आता आनंद काय होतो? कारण आता ती डॉक्टर भरपूर आनंद आहे, डॉक्टर झाली म्हणून. मग तिने आमचं नावच रोशन करून टाकलं एकदम. खरं तर हा भटका विमुक्त समाज आहे आणि अनेक चालीरीती रूढी परंपरा यामध्ये अडकलेला समाज आहे. खरं तर आजोबांचं कौतुक करावं लागेल. अशिक्षित असताना देखील त्यांनी आपला मुलगा आणि नात आणि नातीन यांना सगळ्यांना शिकवण्याचा ध्यास घेतला आणि आज खरं तर ते आता उच्च शिक्षित होत आहेत. कसं बघता शुभांगीच्या या पदवी मिळाल्यानंतर तिच्या आनंदात कसं सहभाग? खूप खूप आनंद वाटतंय. आम्ही तर शिकलो नाही, आम्हाला काय आई-बापांनी शिकवलं नाही त्या काळामध्ये, पण आज नात डॉक्टर झाली म्हणून एवढा आनंद होत आहे की खूप आनंद होत आहे. असेच तसं आमचं आभार मानाव नामदार साहेबांचं आणि ताईंचं. त्या लोकांना आभार मानाव तेवढं कमी आहेत. त्या लोकांनी आमच्या ह्या वैद्यवाडीवर कृपदृष्टी ठेवून आमच्या मुलींना शिकवलं, त्यांनी पुढं नेलं. आणि दुसरी गोष्ट आज आमची नात शिकली. आता पहिले कसं व्हायचं, 7वी 8वी झाली तर मुलीचे लग्न करून टाकायचे. तर माझं असं मत की सर्व आईवडिलांना विनंती, हात जोडून विनंती समाजाच्या लोकांना, की मुलींना लवकर लग्न करण्यापेक्षा त्यांच्यावर भरोसा ठेवून त्या मुलीला शिकवा. हुशार असेल तर ती डॉक्टर इंजिनियर होतील. एवढंच माझं सर्व समाजाला हात जोडून विनंती. वैद्य समाजाचे माजी अध्यक्ष श्यामलिंग शिंदे देखील आहेत. जात पंचायतीची जी सामाजिक दृष्टिकोन तुम्ही समोर ठेवून ती मोडीत काढली. त्यानंतर आजही अनेक रूढी परंपरा अशा आहेत की खरं तर महिलांसाठी जाचक अटी ज्या आहेत त्या समाजात आहेत. कसं बघता? आता शुभांगी तर डॉक्टर बनली, पहिली महिला डॉक्टर ती ठरते. तरुणांना काय सांगाल? आणि जो सुया घ्या, पोत घ्या किंवा चाळणी विकणारा जो समाज आहे, आज शिक्षण घेताना काय समाधान आहे? आज या ठिकाणी खरं म्हणजे शुभांगी लोखंडे हिच्या वैद्यकीय क्षेत्रातील यशाबद्दल त्यांचे आई वडील आणि आजोबा ताया शिंदे
ताया लोखंडे यांचं खरं म्हणजे पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे. शुभांगी लोखंडे ही एक व्यक्ती आहे, परंतु तिचं जे यश आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे त्यानं प्रावीण्य मिळवलेले अख्ख्या महाराष्ट्राच्या वैदू समाजा मुला मुलींना एक प्रेरणा आहे. ही जी प्रेरणा घेऊन इतर महाराष्ट्रातील समाजातील मुलं मुली सुद्धा शिकतील अशी माझी अपेक्षा आहे. या ठिकाणी या समाजाबद्दल बोलायचं ठरलं, हा समाज अतिशय भटक्या जाती जमातीमध्ये गुन्हेगारी जमातीमध्ये मोडणाऱ्या समाजापैकी म्हणजे कुठल्याही गुन्हेगारीचं त्यांना बट्टा लागलेला नाही असा हा वैदू समाज आहे. वैदू समाजाचं थोडक्यात बोलायचं झालं तर जात रूढी परंपरा जी जात पंचायत आहे ती खोलपर्यंत रुजलेली होती. ती जात पंचायती मोडीत काढण्याचं काम 2015 साली आम्ही आमच्या तुमच्या माध्यमातनं ती जात पंचायत आम्ही या ठिकाणी बरखास्त केलेली आहे. परंतु आत्ता सुद्धा महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये लपून छपून जी जात पंचायत चालू आहे ती सुद्धा पूर्णपणे बंद करण्याचं काम आम्ही ताया लोखंडे आमचे दशरथ आटकर यांच्या समवेत संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीला संघ घेऊन ती जात पंचायत सुद्धा आपण त्या ठिकाणी बंद करणार आहोत. थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही जेव्हापासून मी माझी अध्यक्ष आहे महाराष्ट्र वैद्य समाज संघटनेचा श्रामपूर नगरपालिकेचा भाग नंबर 1 मध्ये 5व्यांदा मी नगरसेवक आहे. परंतु तरीही सुद्धा माझ्या समाजाबद्दल मला जे काही आज कुमारी शुभांगी लोखंडे यांनी जे यश संपादन केलेले आहे तुम्हाला सांगतो सर, अतिशय आनंद आहे. अतिशय आनंद यासाठी आहे की बा समाजाने पुन्हा एकदा सांगतो की समाजातल्या इतर मुला मुलींनी तिची प्रेरणा तिचं जे कौतुक केलं पाहिजे आणि तिचं जे आदर्श त्यांनी त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आमच्या संघटनेमार्फत अनेक मुला मुली या ठिकाणी शिकत आहेत. चांगल्या ठिकाणी UPSC MPSC परीक्षा देऊन सुद्धा त्या ठिकाणी पास होत आहेत. परंतु त्यांची संख्या अतिशय हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहे. सर्व समाजातील मुला मुलींनी त्यांच्या पालकांनी सुद्धा या ठिकाणी प्रेरणा घेऊन आपल्या मुलीला कमीत कमी तिची जी इच्छा आहे तिचं जे प्रावीण्य आहे तिचं जे कला आहे तिला वाव द्यावं आणि आपण सपोर्ट केला तरच मुला मुली आपले शिकतील अशी या ठिकाणी मी माझी भावना व्यक्त करतो. शुभांगीला जसा आईवडिलांनी सपोर्ट केला तसंच समाजातील इतर पालकांनी देखील आपल्या मुलांना जे आहे ते उच्च शिक्षण द्यावं अशी इच्छा जी आहे ती शामसिंग शिंदे यांनी व्यक्त केली. मनोज गाडीकर, TV9 मराठी, लोणी, अहिल्यानगर.